समजायचे माझे वडील खूप सुखी आणि समाधानी आहे. माझी बायको त्यांची खूप काळजी घेते. परंतु एक दिवस माझ्या नजरेसमोर असं काही आलं की ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. नक्की काय घडलं ते आपण पाहूया. कधी कधी वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा वेळेआधी सावध व्हा. आणि खरंच आपल्या घरामध्ये आपण कमवून आणतो, परंतु त्यामध्ये आपले आई वडील आपल्यासोबत सुखी राहत आहे का याचाही कधीतरी विचार करा आणि पडताळून पहा. कारण आई वडील म्हणजे तुमच्या आयुष्याचा खूप मोठा भाग आहे. एकदा तो संपला की परत येत नाही. माझे वडील लकव्यामुळे बोलू शकत नव्हते. मी दिवसभर नोकरी करत असे आणि जेव्हा घरी परतायचो तेव्हा अनेकदा त्यांच्या डोळ्यांतून अश्रू असायचे. ते हातवारे करून मला काहीतरी सांगण्याचा खूप प्रयत्न करत असत, पण माझी बायको म्हणायची की ती वडिलांची खूप सेवा करते. पण आता मला तिच्यावर शंका येऊ लागली होती. एकदा मी लपून तिच्यावर लक्ष ठेवले आणि मी जे काय पाहिलं ते पाहून माझं काळीजच थरथरलं. माझ्या लग्नानंतर काहीच काळात वडिलांना लकव्याचा झटका आला होता आणि त्यामुळे त्यांची बोलण्याची क्षमता संपली. माझी बायकोची वडिलांची सख्खी भाची होती. ती त्यांची खूप सेवा करत असे. त्यांच्या जेवणाची औषधांची पूर्ण जबाबदारी तिच्यावर होती. माझा विश्वास होता की तिला तिच्या मामांवर खूप प्रेम आहे आणि ती त्यांची मनापासून काळजी घेते. त्यामुळे वडिलांकडून निर्धास्त होऊन मी माझ्या व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली, जेणेकरून तो पुढे वाढवता येईल. पण काही दिवसांनी मला जाणवू लागलं की वडिलांच्या डोळ्यात सतत पाणी असायचं. मी त्यांच्या जवळ बसलो की ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करायचे, पण सांगू शकत नव्हते. सुरुवातीला वाटलं ते शांत बसल्यामुळे कंटाळलेले असावेत, म्हणून त्यांना बोलण्याची इच्छा असेल. पण मग माझं लक्ष गेलं की जेव्हा जेव्हा ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा बायको अचानक खोलीत यायची. तिला पाहिलं की वडील लगेच शांत होऊन डोळे मिटून घ्यायचे. मला माझ्या बायकोवर शंका येऊ लागली. नक्कीच ते काहीतरी असं करत होती की वडील तिच्यासमोर काही बोलायला घाबरत होते. मी तिला सहज बोलण्यात गुंतवून काहीतरी विचारण्याचा प्रयत्न केला, तर ती म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांची पूर्ण सेवा करते. त्यांना कशाचीही कमतरता भासू देत नाही. मी सारा वेळ त्यांच्या सेवेत घालवते. तुम्हाला माहीत आहे मला त्यांची किती काळजी आहे. तिचं बोलणं ऐकून मी गप्प राहिलो, पण मनातून शंका गेली नव्हती. एक दिवस मी कारण काढला आणि तिला म्हणालो, खूप दिवस झाले तुझी आई तुझी चौकशी करत होती. आज तिला भेटू नये. मला ऑफिसमध्ये थोडं महत्त्वाचं काम आहे. मी संध्याकाळी परत येईल. तू वडिलांची काळजी करू नकोस. माझं ऐकून ती खूप खुश झाली. मी तिला टॅक्सी करून दिली आणि तिच्यासमोर ऑफिसला जाण्यासाठी निघून गेलो. मी खरोखर ऑफिसला चाललोय असा तिचा पूर्ण विश्वास बसावा असं मला वाटत होतं. ती टॅक्सीत बसून आपल्या आईकडे गेल्यानंतर मी लगेच पुन्हा घरी परत आलो. मी वडिलांना कागद आणि पेन दिला आणि म्हणालो, जे काही तुम्हाला मला सांगायचं आहे कृपया इथे लिहा. आणि वडिलांनी जी सत्यता मला सांगितली ती वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला समजायला लागल्यापासून मी माझ्या आईला कायम रडताना पाहिलं आणि वडिलांना तिच्यावर अत्याचार करताना आणि तिच्याशी द्वेष करताना पाहिलं. सुरुवातीला मला अजिबात कळत नव्हतं की वडील आईचा एवढा द्वेष का करतात. माझ्या आईमध्ये काहीच दोष नव्हता. ती अतिशय सुंदर होती. वडिलांपेक्षा वयाने खूप लहान होती आणि खूपच सुसंस्कृत, पवित्र आणि धार्मिक स्वभावाची होती. तरी वडिलांचा राग, द्वेष असह्य होता. आई दिसली का त्यांचा चेहरा चिडचिडा व्हायचा. वडिलांना माझ्या अस्तित्वाचीही पर्वा नव्हती. मी कायम वडिलांच्या अस्तित्वात अजूनही एक अनाथासारखं जीवन जगलो. माझं मन खूप व्हायचं की वडिलांनी माझ्यावर प्रेम करावं, मला जवळ घ्यावं, माझ्या इच्छा पूर्ण कराव्यात. पण त्यांचं माझ्याशी वागणं इतकं थंड होतं की त्यांच्या नजरेसमोर बोलायची हिंमत होत नसे. प्रेम तर दूरचं, पण त्यांना घरात शिताडा पाहून माझे पाय थरथरायचे. त्यांच्या चेहऱ्यावर आमच्याबाबत केवळ उपेक्षा दिसायची. त्यांनी माझ्यावर एकच उपकार केला, माझ्या शिक्षणासाठी भरपूर पैसे खर्च केले. मी शहरातल्या एका उत्कृष्ट खाजगी शाळेत शिकत होतो. त्यांच्याकडे पैशांची काहीच कमतरता नव्हती. त्यांचा मोठा व्यवसाय होता, अनेक दुकानं होती, पण आईवर 1 रुपयाही खर्च करणं त्यांना पाप वाटायचं. मी आईला हे विचारलं की वडील आपल्याशी असं का वागतात, तर ती अश्रू भरल्या डोळ्यांनी म्हणायची, असं नाही, हा सगळा तुझा भ्रम आहे. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. मी नेहमी विचार करायचो की वडील आपल्याशी एवढा द्वेष का करतात, माझ्यावर प्रेम का करत नाहीत, हसून का बोलत नाहीत, आमची काळजी का घेत नाही. भरपूर पैसा असून सुद्धा त्यांनी आम्हाला कधीही चांगलं जीवन दिलं नाही.
माझ्या आईवडिलांना खूप घाबरत असे. जेव्हा त्यांच्या घरी येण्याची वेळ व्हायची तेव्हा आईचा चेहरा फिकट पडायचा आणि ती घाबरून सगळं घरकाम घाईघाईत आवरायची. तरीही वडिलांना काही ना काही कारण सापडायचं ज्याच्यामुळे ते आईवर हात उचलायचे आणि तिला अपमानास्पद बोलू शकायचे. वडिलांची भाषा इतकी अशोभनीय असायची की मी ती अजिबात सहन करू शकत नव्हतो. जसं जसं माझी समज वाढली तसं मला वडिलांचा द्वेष मागचं कारण कळालं. माझी आत्या त्यांनी लग्नानंतर लगेच आपल्या भावाच्या मनात हे विष भरलं होतं की तू ना तर देखणा आहेस ना तुझ्या बायकोच्या वयाचा. अशा पुरुषांना तर सुंदर बायका फसवतात आणि सोडून जातात कारण त्यांना आपल्यासारखेच तरुण आणि देखणे पुरुष हवे असतात. आपल्या बायकोला वंश ठेव, तिच्यावर आपली छाप ठेव आणि तिच्यावर पैसे खर्च करू नकोस, तेव्हा ती तुझ्या अधीन राहील, तुला घाबरेल आणि तुला फसवून सोडून जाण्याची हिंमत करणार नाही. जर तू तिला आपल्या हृदयात जागा दिली आणि डोक्यावर बसवलं तर ती तुला क्षणात पायाखाली तोडून निघून जाईल आणि तुझा सन्मान मातीमोल करेल. वडिलांचा रंग सावळा होता पण त्यांचे नाक डोळे सुरेख होते. ते कुरूप नव्हते पण त्यांच्या बहिणीने त्यांच्या मनात इतकं विष भरलं की त्यांनाही वाटू लागलं की ते फार कुरूप आहेत आणि त्यांच्या बायकोने केवळ पैशाच्या लालसेने त्यांच्याशी लग्न केलं आहे. हेच कारण होतं की वडील सुरुवातीपासूनच आईवर अत्यंत द्वेष करत होते. पण आई खूप चांगली होती. ती त्यांची प्रत्येक प्रकारे काळजी घ्यायची, प्रेमानं वागायची, त्यांच्या प्रेमासाठी आणि जिव्हाळ्यासाठी तडफडायची. मी नेहमी आईला वडिलांकडे आशेने बघताना पाहिलं आहे. जसं की ती वाट बघत असायची की कधीतरी ते प्रेमाचे 2 शब्द बोलतील, जवळ बसून विचारपूस करतील किंवा विचारतील की तिचं आयुष्य कसं चाललंय. ती एक स्त्री होती जिच्या अनेक गरजा होत्या पण वडिलांनी त्या गरजा कधीच पूर्ण करण्याचा प्रयत्नही केला नाही. आईने नेहमी माझ्या आत्याने वापरलेल्या वस्त्रांचा किंवा माझ्या मामीने दिलेल्या गोष्टींचा वापर केला. मामी तिच्या काही गरजांची काळजी घेत असे. हे सगळं पाहून माझं मन खूप दुखायचं. मी आईशी भांडायचो आणि म्हणायचं, तू अशा माणसासोबत का राहते? त्यांना सोड, आपण कुठेतरी दूर निघून राहू. पण आई हलकीशी हसत मला टाळायची. एक दिवस माझा संयम संपला. मी 10वीत होतो. जेव्हा घरी आलो तेव्हा नेहमीप्रमाणे माझे वडील आईवर ओरडत होते, शिवीगाळ करत होते आणि तिच्यावर अत्यंत घाणेरडे आरोप करत होते की आईच कुठल्या परक्या पुरुषासोबत संबंधात आहे. आई शांतपणे ऐकत होती, जणू तिने हार मानली होती. हे कोण माझ्या अंगात रागाचं रक्त सळसळलं. मी माझं दप्तर फेकून दिलं आणि खूपच जोरात वडिलांसमोर उभा राहिलो आणि म्हणालो, आजपासून जर तुम्ही माझ्या आईवर हात उचलला तर किंवा असे घाणेरडे आरोप केले तर माझ्यासारखा वाईट कोणीही नसेल. मी माझ्या आईला घेऊन इथून कायमचा निघून जाईल आणि पुन्हा कधीच परत येणार नाही. मग राहा तुमच्या त्या बहिणीसोबत जी सारखी आमचं घर तोडायला येते. आता मी माझ्या आईविरुद्ध कुठलाही अपमान सहन करणार नाही. हे ऐकलं की ही पहिली वेळ होती की मी वडिलांसमोर अशा प्रकारे उभा राहिलो आणि त्यांना इशारा दिला की ते एकदम शांत झाले. त्यांना समजलं होतं की त्यांचा मुलगा आता मोठा झाला आहे आणि ही गोष्ट मलाही जाणवली. वडील जरी माझ्यावर खूप रागवले असले तरी त्यांना याची पूर्ण जाणीव होती की मी त्यांचा एकुलता एक वारस आहे, त्यांच्या वृद्धपकाळाचा एकमेव आधार आहे. मला गमावून ते त्यांच्या पूर्ण आयुष्याचा आधार गमावून बसतील. कदाचित त्यांना माझ्यावर प्रेम नसेल पण मला ते आपला आधार समजत होते. हे स्पष्ट होतं की ते कधीही नको म्हणणार नाही की मी माझ्या आईला घेऊन कायमचं त्यांच्या आयुष्यातून निघून जावं आणि ते त्यांच्या एकुलत्या एका आधार विना राहावेत. मी आईसोबत खोलीत बसून तिला धीर देत होतो. तेवढ्यात आत्याचा आवाज आला. बघितलं ना दादा, मी म्हणत होते ना की ही बाई खूप हुशार आहे. बघ ना कशी स्वतःला पीडित दाखवून तुमच्या मुलाला सुद्धा तुमच्या विरुद्ध केलं. बापासमोर उभा राहिला आहे आणि तुझ्या बहिणीला देखील वाईट साईड बोलून टाकले. मी सांगते ह्या मुलाला वेळेवर आवर घालावा, नाहीतर तो हाताबाहेर जाईल. आणि ह्याच दिवसासाठी का त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला का? तो तुला डोळे दाखवेल. त्याला हे समजलं पाहिजे की तुझ्या पैशाशिवाय त्याचं काहीही आयुष्य नाही. सोडून दे त्याला आणि त्याच्या आईला. जेव्हा दरांच्या ठेसानं सामोर जावं लागेल ना तेव्हा ठिकाण्यावर येईल. आत्याच्या बोलण्याने माझा राग आणि तिरस्कार अगदी शिगेला पोचला आणि आई मात्र भीतीत होती. तिला भीती वाटत होती की बाबा त्यांच्या बहिणीच्या बोलण्यात येऊन आपल्याला घरातून हाकलवून देतील. पण तसं काही झालं नाही. बाबा शांतपणे घराबाहेर निघून गेले. बाबांची ती शांतता पाहून आत्याचाही शांत झाल्या आणि त्यांनी आपली चादर उचलली आणि आपल्या घरी परत गेल्या.
त्यानंतर बाबांनी माझ्या आईवर हात उचलणं सोडलं. आता ते तिला शिव्या शाप देत नव्हते किंवा तिच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्हही उपस्थित करत नव्हते. जरी ते अजूनही त्यांच्या कमाईतून आईवर काहीही खर्च करत नव्हते. आई अजूनही तिच्या भावाकडून थोडंफार घेऊन आपलं जीवन जगत होती. पण मी एवढा आनंदी होतो, माझ्यासाठी एवढं पुरेसं होतं की आता माझ्या आईला मार बसत नव्हता, की रोज रोज अपमान सहन करावा लागत नव्हता. आत्याचं घरात येणं जाणं थांबलं नव्हतं. आणि त्यांची मुलं अजूनही बिनधास्त होती. बाबांच्या कमाईवर मौज मजा आणि इच्छा व्यक्त करत बाबा देखील आपला सगळा प्रेमभाव त्यांच्यावर उधळत होते. हे सगळं पाहून माझ्या अंगातलं रक्त उसळून येत होतं. मग मी स्वतःला इतकं अभ्यासात गुंतून टाकलं की बाकी काही महत्त्वाचं वाटेना असं झालं. आता मला घरात फक्त आईच महत्त्व होते. बाबांना काही समजावून सांगणं उपयोगाचं नव्हतं. आई मला समजावत असत. ती म्हणत, श्रीकांत, मला त्रास करून घेण्याची गरज नाही. सगळी संपत्ती तुझी आहे. उद्या जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा हे सगळं तुलाच मिळेल. तुझ्या वडिलांची गोष्ट आहे तर देवाला प्रार्थना कर की त्यांना सद्बुद्धी मिळो, नाहीतर ते त्यांच्या कर्माची शिक्षा पुढच्या जन्मात भोगतील. मी फक्त एवढंच इच्छिते की तू तुझ्या आणि आईच्या संस्कारांची लाज राख आणि कोणालाही असं म्हणायची वेळ येऊ देऊ नकोस की तुझ्या आईने अशी पर्वशीर केली की तुझ्या वडिलांच्या डोळ्यात डोळे घालून उभा राहिलास. तू नेहमी मला विचारायचा ना की मी माझ्या नवऱ्याशी वाद का घालत नाही आणि अशा माणसासोबत का राहते आहे, तर त्यामागचं हेच कारण होतं. जर मी त्यांच्याशी वाद घालण्याचा किंवा माझा हक्क मागण्याचा प्रयत्न केला असता तर त्यांनी नक्कीच रागाने मला ह्या घरातून बाहेर काढून दिलं असतं. त्यांनी तुला माझ्यापासून दूर नेऊन टाकलं असतं. मी तुझ्याशिवाय राहण्याची कल्पनाही करू शकत नाही. तू माझा एकमेव मूल आहेस. फक्त तू मला वचन दे की तू कधीही तुझ्या वडिलांशी वाद घालणार नाही. आईच्या ह्या शब्दाने माझ्या हृदयात हात घातला आणि मी ते पुन्हा मान्य केले की मी पुन्हा माझ्या अभ्यासात गुंतून गेलो. वेळ पुढे गेला. मी MBBSची पदवी मिळवली आणि माझ्या यशाने माझ्या आईसोबतच वडिलांनाही खूप आनंद झाला. पहिल्यांदाच वडिलांनी उत्साहाने माझ्या खांद्यावर हात ठेवला. ते मला मिठी मारू इच्छित होते, पण माझ्या थंड प्रतिक्रियेमुळे त्यांनी स्वतःला थांबवलं. त्यांना कळालं होतं की आता मला त्यांची गरज राहिलेली नाही. वडिलांना वाटत होतं की मी त्यांचा व्यवसाय सांभाळावा, पण मी नकार दिला. सध्या मी एका खाजगी संस्थेत नोकरी करत होतो. माझ्या आईच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि मला अनुभव मिळणार होता. माझ्या या निर्णयावर वडील शांत झाले. मग म्हणाले, संपत्ती तुझीच आहे आणि त्यावर हक्कही तुझाच आहे. मी फक्त हे इच्छितो की तू हे सगळं सांभाळावं, म्हणजे मी उरलेले दिवस शांततेत घालू शकेल. पण ही तुझी इच्छा आहे. तुला जे योग्य वाटेल ते कर. जसं जसं हवं तसं कर. तुझ्या संपत्ती आणि व्यवसायाचा उपयोग कर. कोणी तुला प्रश्न विचारणार नाही. वडिलांनी त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट केलं होतं की आता मी माझ्या इच्छेनुसार काहीही करू शकतो. पण माझी आत्या मात्र झोप हरपून बसली होती. इतकं तर कळालं होतं की त्यांची नजर त्यांच्या भावाच्या संपत्तीवर होती. त्यांना वाटत होतं की त्यांचा भाऊ आयुष्यभर आपल्या पत्नी आणि मुलापासून दूर राहावा आणि त्याने कमावलेलं काहीही आपल्या कुटुंबावर खर्च करू नये. त्यांना वाटत होतं की त्या आपल्या उद्दिष्टात यशस्वी झाल्या आहेत, पण ती त्यांची चूक होती. वडिलांना त्यांची बहीण कितीही प्रिय असली तरी आत्यापेक्षा कोणीही जास्त जवळचं नसतं. जेव्हा पुरुष म्हातारा होतो तेव्हा त्याला सर्वात जास्त आपल्या मुलाचं प्रेम हवं असतं. त्यांना वाटतं की त्यांची मुलं त्यांच्या जवळ राहावीत. भाऊ बहीण नव्हे, वडिलांचा ओढा माझ्याकडे वाढलेला पाहून माझ्या आत्याची अवस्था फार बिकट झाली होती. माझी नोकरी लागल्याबरोबर त्यांनी एक नवी योजना आखली जी मला अजिबात मान्य नव्हती. नोकरीबद्दल कळताच वडील म्हणाले, खूप छान, आता तू स्वतःच्या पायांवर उभा आहेस. आता तुला लग्न करायलाच हवं. मी तुझं लग्न माझ्या भांजी कांचन बरोबर ठरवलं आहे. तू तुझ्या आईशी सल्ला करून सांग कोणत्या तारखेला लग्न करायचं आहे. बाकीची सगळी तयारी मी केली आहे. वडिलांचं हे बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी विस्तारलेल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहू लागलो. माझ्या आयुष्यातला एवढा मोठा निर्णय त्यांनी माझ्या संमतीशिवाय कसा घेतला. आईची ही अवस्था तशीच होती. तिलाही आपल्या भाचीला सून म्हणून आणायचं होतं. तो भाऊ ज्याने आयुष्यभर तिची काळजी घेतली होती, कधीही पैशासाठी कोणावर अवलंबून राहू दिलं नाही, त्यांचीच मुलगी सून म्हणून घरात आणून निवांत आयुष्य जगायचं होतं. पण वडिलांनी माझी परवानगी घेतली ना आईची, आणि शांतपणे कांचन बरोबर माझं लग्न ठरवून टाकलं. आपण असं कसं करू शकतो बाबा, मी म्हणालो. माझ्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय माझी परवानगी न घेता कसं काय घेऊ शकता.
मला तुमच्या बहिणीच्या मुलीत अजिबात रस नाही. मी माझ्यासाठी मुलगी पसंत करेल आहे आणि तिच्याशी लग्न करणार आहे. चांगलं होईल की तुम्ही तुमच्या बहिणीला समजावून सांगा. काही झालं तरी मी तुमचं हे म्हणणं कधीही मान्य करणार नाही. ज्या अधिकाराने तुम्ही माझं लग्न ठरवलं, पण आयुष्यभर तुम्ही मला तुमचं मूल समजलं नाही. फक्त तुमच्या फायद्यासाठी माझ्या शिक्षणावर पैसे खर्च केलेत, पण कधी मला तुमचं अपत्य म्हणून काही दिलं नाही. आज मी जिथं उभा आहे ना, ते फक्त आणि फक्त माझ्या आईमुळे आहे. तुम्हाला काय वाटतं की मी तुमचं हे बोलणं ऐकून घेईल? तुम्हाला माझं बोलणं ऐकावं लागेल असं ते म्हणाले. मी माझ्या बहिणीला वचन दिलं आहे. कांचन तुझी पत्नी होईल. मी निर्णय घेतला आहे. जर तू माझं ऐकलं नाहीस तर लक्षात ठेव, मी तुझ्या आईला घटस्फोट देईल. मग तुम्ही दोघं आई मुलगा या घरातून निघून जा. मला काही फरक पडत नाही, पण विचार कर, या वयात तुझ्या आईला घटस्फोट मिळणं शोभत नाही. आता निर्णय तुझ्या हातात आहे. इतकं सांगून ते निघून गेले. मी दुःख आणि रागात बुडालो होतो. मला वडिलांना सांगायचं होतं की त्यांच्या धमकीला मला काही परिणाम होणार नाही, पण आईने माझ्यासमोर हात जोडून मला शांत केलं. आई रडत म्हणाली, सारं आयुष्य मी ह्या निर्दयी माणसाच्या बेरुखीला सहन केलं. माझ्या चारित्र्यावर बोट ठेवली तरी मी गप्प राहिले. कारण फक्त इतक्यासाठी की म्हातारपणी मला घटस्फोट नको होता आणि मला दरदर भटकावं लागू नये. मला माहीत आहे तो माझा आज्ञाधारक मुलगा आहे आणि तुझ्यासोबत मला काही त्रास होणार नाही, पण एका स्त्रीसाठी घटस्फोट हे फार मोठं दुःख असतं. या वयात माझ्या डोक्यावर कलंक नको. बेटा, मी तुझ्यासमोर हात जोडते. जसं चालू आहे तसं चालू देत. तू कांचनशी लग्न कर. या वयात मला हा असला अपमान सहन करायचा नाही. मी माझं सगळं प्रकरण देवाकडे सोडते. तो सर्वोत्तम न्याय करेल आणि मी प्रार्थना करते की हा निर्णय तुझ्या फायद्याचाच ठरो. फक्त आपल्या वडिलांशी भांडू नकोस. माझ्यासाठी तर सगळं संपलं होतं. मला आता आत्याचा आणि त्यांच्या मुलाचा खूप राग यायचा. ह्याच लोकांमुळे मी कधीतरी सुख पाहिलं नाही आणि आता हेच लोक पुन्हा माझ्या आयुष्यात येत होते. मी काही न बोलता या नात्याला होकार दिला आणि ठरवलं की कांचनशी प्रत्येक गोष्टीचा बदला घेईल. एका आठवड्यानंतर माझं कांचनशी लग्न झालं, पण कांचनची पाठवणी अजूनही बाकी होती. त्यामुळे ती आत्याच्या घरी होती. मी आनंदी नव्हतो आणि माझ्या वडिलांशी पूर्णपणे संबंध तोडले. वडिलांना माझं मन जाणवत होतं. मला आनंदी करण्यासाठी त्यांनी त्यांची सगळी संपत्ती माझ्या नावावर केली, पण त्यांनाही माझं मौन तुटलं नाही. मी फक्त माझ्या आईसाठी हे नातं सहन करत होतो. आणि मग एक दिवस माझी आई ह्या जगातून निघून गेली. आईचं अचानक जाणं मला पूर्णपणे तोडून गेलं. मी रात्रंदिवस रडत होतो आणि तिला आठवत होतो. आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाने मिळून एक निर्णय घेतला की या घराला सांभाळण्यासाठी सून येणं फार आवश्यक आहे. मी पुन्हा एकदा मजबूर झालो आणि असहाय्यपणे हे कडू वास्तव स्वीकारलं. कांचन वधू होऊ घरात आली. ती आपल्या वागणुकीतून मला आकर्षित करण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण मी तिच्यापासून पूर्णपणे अंतर ठेवलं. मी तिला महत्त्व देत नव्हतो आणि तिच्याशी बोलतही नव्हतो. ती काही बोलली तरी मी तिला उत्तरही देत नव्हतो. वडील हे सगळं पाहत होते, पण आता ते पूर्णपणे शांत झाले होते. एक दिवस माझ्या मामाने माझं हे वागणं पाहिलं. त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलं आणि प्रेमाने समजावलं, पाहिलंस का श्रीकांत, मी संपूर्ण आयुष्य माझ्या बहिणीला तडफताना पाहिलं आणि हळूहळू मरत जाताना पाहिलं आहे. तिने तिच्या नवऱ्याचं प्रेम मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ती रात्रंदिवस त्यांची सेवा करत होती. पण त्या निर्दयी माणसाने कधीच माझ्या बहिणीच्या चांगुलपणाची किंमत ओळखली नाही. त्याने तिला प्रत्येक सुख आणि हक्कांपासून वंचित ठेवले. मी पाहिलं की तिच्या डोळ्यांची चमक कशी मंदावत गेली. ती हसरी आणि जिवंत मुलगी होती, पण तुझ्या वडिलांच्या बेफिकीर वागण्यामुळे ती पूर्णपणे तुटून गेली. तूही तुझ्या आईला रडताना आणि तडपताना पाहिलं असेल आणि आता तूच कांचनसोबत तसाच वागत आहेस. बाळा, मला फक्त एवढं सांग, तुझ्या दानी आणि तुझ्या वडिलांत काय फरक उरला आहे? जर तूही तसा वागशील आणि कांचनचे हक्क हिरावून घेशील तर तूही अन्यायी ठरशील. लग्न जरी जबरदस्तीचं झालं असलं तरी आता ती तुझी पत्नी आहे, तुझी जबाबदारी आहे आणि कदाचित तुझ्यासोबतही तुझ्या वडिलांनी असेच काही केले असावे. स्वतः विचार करा. जरी तुझ्या विवाह करण्यासाठी जबरदस्ती केली गेली असली तरी तुमच्या वडिलांचं तुझ्यासोबतचं वागणं तुम्हाला सहन करणं योग्य वाटतं का? त्यांनी तुझ्या आईला किती कष्ट दिले होते, तिला हळूहळू जीवनातून काढून टाकले होते आणि आता तू ते सर्व कांचनसोबत करायला जाणार आहे.
मामांच्या बोलण्यात काहीतरी सत्य होतं. ते अगदी बरोबर सांगत होते. मी देखील तेच करत होतो जे माझ्या वडिलांनी माझ्या आईसोबत केले होते. फरक फक्त एवढाच होता की मी माझ्या वडिलांसारखा शिव्या देत नव्हतो किंवा कांचनच्या चारित्र्यावर शंका घेत नव्हतो, पण माझं शांत वर्तन त्यांच्यासारखंच होतं. कांचन माझ्यासाठी सहजत होती. ती माझी खूप काळजी घेत होती, पण मी तिच्याकडे पाहतही देखील नव्हतो. मला अत्यंत लज्जा वाटली आणि त्या दिवशी मी घर गाडताना माझ्या पत्नीला फुलत असताना आणि महागडी भेटवस्तू घेऊन गेलो. ते पाहून कांचनच्या डोळ्यात चमक आली. तिला फार आनंद झाला. तिची आनंदाने वेगळी स्थिती झाली होती. ते पाहून मला देखील आनंद झाला. हृदयात गहिरा पश्चाताप होता आणि मी ठरवले की आजपासून तिच्याशी काहीही अन्याय करणार नाही. त्यानंतर माझं वर्तन कांचनसोबत खूप चांगलं झालं. वडील देखील समाधानी होते. त्यांनी देखील मला माफी मागितली. मी त्यांना माफ केलं, पण हृदयाने आता त्यांच्यापासून दूर होतो. तरी मी त्यांची सेवा मनापासून करत होतो. काही काळानंतर एक घटना घडली. एका सकाळी जेव्हा मी कार्यालयासाठी तयार होत होतो, कांचन धावत माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, श्रीकांत, मामाजी आपल्या बेडवरून उठत नाही. त्यांना काहीतरी झाले की काय कळत नाही. हे ऐकून मी घाबरलो. मी माझ्या वडिलांना रुग्णालयात नेलं. तेव्हा समजलं की त्यांना पक्षाघाताचा अटॅक आला आहे, ज्यामुळे ते कायमचे बोलू शकणार नाही. आणि मला असं वाटलं की माझ्या वडिलांनी आईवर जे अत्याचार केले होते त्यांचा हिशोब घेण्याची वेळ आली होती. तरी मी माझ्या वडिलांची सेवा करणं थांबवलं नाही. माझी पत्नी देखील माझ्या वडिलांची काळजी घेण्यास नेहमी तत्पर होती आणि यात काही शंका नाही, कारण कांचन माझ्या वडिलांची सख्खी भाची होती. माझ्या वडिलांनी तिला नेहमी खूप प्रेम दिलं होतं आणि तीही त्यांचा खूप आदर करत होती. पण माझी काही काळापासून मला असं वाटायला लागलं की वडिलांच्या डोळ्यात कायमचं अश्रू असायचे. जेव्हा मी कधी वडिलांकडे जात होतो तेव्हा ते इशाऱ्याने मला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, पण जेव्हा कांचन खोलीत यायची तेव्हा ते शांतपणे डोळे मिटून घेत होते. सुरुवातीला मला काहीच लक्षात आलं नाही, पण नंतर मला असं वाटू लागलं की ते मला काहीतरी सांगू इच्छित होते, पण माझ्या पत्नीच्या उपस्थितीत ते बोलू शकत नव्हते. मला शंका आली. मग मी ठरवलं की माझ्या पत्नीवर लक्ष ठेवायलाच हवं. नक्कीच ती काहीतरी चुकीचं करत असेल. अनेकदा 2 वेळ मी कारण करून तिच्या जवळ जाऊन विचारलं, तू वडिलांशी नीट काळजी घेत नाही ना? तर ती म्हणाली, तुम्ही स्वतः पहा, मी वेळेवर त्यांना औषधं देते, जेवण देखील देते, माझ्या हाताने त्यांना खायला देते, खात्रीने देते. माझे मामा आहेत, मला खूप प्रिय आहेत. तुम्हाला विचारण्याची काही गरज नाही. सगळं तुमच्यासमोर आहे. तिच्या शब्दावर मी शांत होतो, पण माझ्या शंकेला 100% दूर केलं नाही. त्यानंतर एक दिवस मी बहाण्याने कांचनला तिच्या आईच्या घरी पाठवलं आणि स्वतः ऑफिसला जाण्याऐवजी वडिलांकडे गेलो आणि त्यांना एक कागद आणि पेन दिला, जेणेकरून ते मला लिहून सगळं सांगू शकतील. वडिलांनी लिहिलं, जेव्हा तू मला धमकावले की जर मी तुझ्या आईवर हात उचलणं थांबवलं नाही तर तू तुझ्या आईसोबत वेगळं राहणार, पण तुझ्यासमोर मी तिला मारणं थांबवलं. जेव्हा तू घरात नसायचा तेव्हा मी तिला त्याच प्रकारे माझ्या पत्नीवर अत्याचार करत होतो. माझ्या आणि माझ्या बहिणीने तर अत्याचाराची सर्व मर्यादा ओलांडली होती. फक्त तुझ्या आईवर जुलूम करत नव्हतं, तर तिला धमकी दिली देखील होती की जर तिने तुला काही सांगितलं तर आमच्यापेक्षा वाईट कोणीच नाही. ती बिचारी शांतपणे सर्व सहन करत होती. जेव्हा मला कळालं की तिच्या भाचीला आपली सून म्हणून आणायचा विचार करत होती, तेव्हा मी आणि माझ्या बहिणीने एक साजिश केली आणि माझ्या भाचीला सून म्हणून आणलं. असं कसं होईल की एक चारित्र्यहीन स्त्रीची भाची मी घरात आणेन आणि जसं मी आयुष्यभर दुःखात जगलो तसाच माझा मुलगा पण त्याच दुःखात जगेल, कारण मला असं वाटत होतं की माझी बायको खरंच चारित्र्यहीन आहे. ती मला सोडून जाईल, म्हणून जशी ती स्त्री होती तशीच तिची भाची असणार असं मला वाटत होतं. म्हणून लग्न झाल्यावर देखील आमचं वागणं काही बदललं नाही. उलट कांचनने तुझ्या आईसोबत दिवस रात्र बेजबाबदारपणे वागणं सुरू केलं. जेव्हा तिच्या मनात आलं तेव्हा ती आपल्या घरात येऊन तुझ्या आईला कसलाही आदर न देता तिला असं दाखवायची की ती घरात नोकराणी आहे. तिने तर असे देखील सांगितले की मला एकदा या घरात येऊ दे, लवकरच तुमचा मुलगा तुमच्यापासून हिरावून घेईल आणि तुम्हाला या घरापासून बाहेर काढेल. ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या आईला धक्का बसला आणि ती ही दुनियेतून निघून गेली. तिच्या मृत्यूने माझ्या डोळ्यावरचा पडदा हटला. मला समजलं की ती इतकी वाईट नव्हती की जितकं मला सांगितलं गेलं होतं. माझ्या इतक्या अत्याचारानं तिने सहन केलं तरी तिने घर सोडलं नाही.
पण आता काहीही होणार नव्हतं. मी माझ्या बायकोच्या दुःखात पूर्णपणे बुडालो होतो आणि त्यावेळी माझ्या बहिणीने हुशारीने कुटुंबातील मोठ्या लोकांना मध्ये आणून कांचनशी लवकरच विदाय करून घेतली. लग्नानंतर कांचनची खरी ओळख माझ्यासमोर आली. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात माझ्या बायकोला चारित्र्यहीन समजलं, पण खरे तर माझी भाचीच म्हणजे तुझी बायको ही चारित्र्यहीन होती. तिचे इतर पुरुषांची अवैध संबंध होते. तिला पाहिलं आणि समजवण्याचा प्रयत्न केला, तर कांचनने माझ्यासोबत बदमाजी केली. तिच्या आईसोबत मिळून तिने मला अशी औषधं दिली ज्यामुळे मला पक्षाघात झाला. कदाचित ती मला मारू इच्छित होती, पण मी वाचलो. कदाचित मी केलेल्या पापांची शिक्षेची सुरुवात होती. माझं बोलणं कायमचं जात राहिलं आणि कांचनने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. जेव्हा तू ऑफिसला निघून जातोस तेव्हा ती पाठीमागून इतर पुरुषांना घरात बोलवते आणि सारा वेळ अश्लीलेत घालवते. ती मला मारते आणि अनेक दिवस उपाशीही ठेवते. माझ्या सर्व औषधांची बदली करण्यास आली आणि मला चुकीची औषधं दिली गेली. नंतर ती तुझ्यासमोर निष्पाप बनून तुझा विश्वास जिंकते आणि चांगल्या प्रकारे संपत्ती हडप करण्याचा प्रयत्नही करते. त्या मायलेकीचा प्लॅन सुरुवातीपासूनच असाच होता. संपत्तीवर कब्जा केल्यानंतर तुला मार्गातून हटवण्याचा. त्यांनी एक क्षणही विलंब होणार नाही. जेव्हापासून मला हे सगळं समजलं तेव्हापासून मी आतूनच जळत होतो. आता मला कळालं की माझीच बहीण माझा सर्वात मोठा शत्रू होती. तिने मला कधीच माझ्या बायकोच्या जवळ यायला दिलं नाही आणि मी कधीच माझ्या मुलाला आणि बायकोला वडिलांचं प्रेम देऊ शकलो नाही. खरं तर ती संपत्तीच्या लोभापणात अंध झाली होती. मला माफ कर मुला, मी तुझ्या आयुष्यात उद्ध्वस्त केलं, पण आता तू तुझा निर्णय घेण्यासाठी मुक्त आहेस. त्या मुलीपासून तुझी सुटका कर आणि तुझं आयुष्य पुन्हा एकदा सुरू कर आणि जर शक्य असेल तर मला माफ कर. हे सगळं वाचून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी अविश्वासाने माझ्या वडिलांकडे पाहिलं. मला असं वाटत होतं की माझ्या आईचं जीवन आता शांततेत जात आहे, पण नाही. माझ्या क्रूर वडिलांनी माझ्या आईचं संपूर्ण जीवन नरक केलं आणि तिला कधीही शांतपणे जगू दिलं नाही. मी खूप वेळ काही बोलू शकलो नाही. नंतर रडत रडत म्हणालो, मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही बाबा. तुम्ही माझ्या आणि माझ्या आईच्या सोबत योग्य वागले नाही. मग मी कांचनला घटस्फोट दिला. आता घरात राहत्या होता ते बाबांनी दिलं आणि आता त्या घराचे कागद बाबांकडे होते. मी ते घरही त्यांच्याकडून रिकामं करून घेतलं. माझ्या मनात त्यांच्याबद्दल थोडीशीही दया नव्हती. ती महिला भटकायला हवी होती. आत्याने माझ्यासमोर स्वतःला खूप असहाय्य दाखवण्याचा प्रयत्न केला, पण मी तिला दया केली नाही. सगळ्या संपत्तीचं व्यवस्थापन केल्यानंतर मी माझ्या मामीच्या मुलीशी लग्न केलं आणि वडिलांसाठी एक मेल नर्स व्यवस्था केली ज्यामुळे त्यांची योग्य देखभाल होईल. आता माझ्या जीवनात शांतता आली होती, पण कधी कधी माझ्या आईच्या अशक्ततेची जाणीव येत होती. तर डोळ्यात अश्रू यायचे. पण देवाचे लाख लाख आभार आहे की मरणाच्या वेळी बाबांनी मला सत्य सांगितले, ज्यामुळे मी आणखीन लज्जित होण्यापासून वाचलं. माझ्या संयमाला उत्तम पारितोषिक मिळालं. प्रमिलासारखी सुंदर आणि सज्जन पत्नी माझ्या जीवनात आली. तर मित्रांनो, ही होती कथा आजची. आपली ही आजची कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तसेच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.